नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण गावच्या मसाल्यातली सुरमई कशी बनवायची ते बघणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुरमई स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मी हळद, मीठ आणि निंबू लावून मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं आणि एक हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे धणे घेतले, पाववाटी सुक्कं खोबरं, दालचिनीचा तुकडा 1 इंच, चक्रीफूल, दगडफूल, 1 चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा खसखस। हे सगळं आता भाजून घ्यायचं। पहिल्यांदा खोबरं घ्यायचं भाजून, छान लालसर होईपर्यंत याला भाजायचं। चणा डाळ सुद्धा लालसर भाजून घ्यायची। चणा डाळीला जास्त भाजायचं नाही। बाकीचे मसाले सुद्धा भाजून घ्यायचे, धने, खसखस, दालचिनी, दगडफूल, चक्रीफूल। हे भाजल्यावर मग कांदा छान लालसर होईपर्यंत याला वेगळा भाजून घ्यायचं आणि हे सगळं झाल्यानंतर मिक्सरमध्ये याचं वाटण बनवून घ्यायचं। याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची। बघा किती छान वाटण तयार झालं। आता या रश्श्यासाठी आपल्याला लागणार आहे चिमूटभर हळद, आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची। पातेल्यामध्ये 4 पळी तेल घालून याला गरम करून घेतलं। यामध्ये वाटण घालून याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि नंतर हळद आणि लाल तिखट घालून याला सुद्धा छान तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं। हे छान मसाला झाला। बघा किती छान याला तेल सुटलं। आता याच्यामध्ये आपल्याला घट्ट की पातळ हवं आहे त्यानुसार गरम पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं याला। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान दणकून एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये सुरमई घालून सुरमईला छान 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं। जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। बघा किती छान याला तवंग आलेला आहे आणि सुरमईचा रस्सा आपला तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून कोथिंबीर वरून घालायची आणि सर्व करायचं। कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता सुद्धा हा सुरमईचा रस्सा खायला खूपच भारी लागतो। याला तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। तयार आहे झणझणीत सुरमईचा रस्सा।